सोन्याचा भाव 1,00,000 रुपयांवर जाणार आहे। हो, याबाबत एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये येत्या काळात सोनं खरेदी करणं सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्यापासून सोन्याच्या दरात 31% वाढ झाली आहे, तर फेब्रुवारीपासून विचार केला तर 21% सोन्याचे दर वाढले आहेत आणि येत्या काळात ही वाढ दुपटीने होण्याची भीती सुद्धा वर्तवण्यात आली आहे। या दरवाढीची कारणं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर पहिलं कारण आहे सरकारने घेतलेलं कर्ज। संपूर्ण जगभरातील देशाच्या सरकारने जे कर्ज घेतलंय ते जवळपास 307.4 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे। हा आकडा भारताच्या जीडीपीच्या जवळपास आहे। यामुळेच सेंट्रल बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे। दुसरं कारण म्हणजे या सगळ्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे। तर डॉलरला डी-डॉलरायझेशन करण्यासाठी जगभरातील मोठ्या बँकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे। डॉलरची रिस्क कमी करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे। या व्यतिरिक्त रशिया-युक्रेन युद्ध, यूएस फेड दरवाढीनेही सोन्याचे दर वाढवण्यामध्ये मोठी भूमिका बजावली आहे। कोविड-19 महामारीमुळे सोन्याच्या किमतीत चढ उतार दिसून आला। गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित ऑप्शन म्हणून सोन्याची मागणी वाढली, परिणामी किमतीतही वाढ झाली। अशा काही कारणांमुळे सोन्याचे भाव हे दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करताना दिसतात। 2022च्या तुलनेत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत किमती या सुमारे 3,000 रुपयांनी वाढल्यात आणि सध्या 75,000 पार असलेला भाव लवकरच आजवरचा उच्चांक गाठेल, 1,00,000च्या वर जाईल असं तज्ञांनी सांगितलंय। तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव वाढू शकतात का आणि खरंच 1,00,000 रुपयांच्या वरती जातील का? आणि त्याचा सर्वसामान्यांवरती कसा परिणाम होईल? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।